नमस्कार। जय महाराष्ट्र। विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला। अनपेक्षित निकाल कोणाला तो आनंदात घेऊन गेला तर कोणाला ते दुःख पचवणं अवघड झालेलं आहे। महाराष्ट्रातून मात्र मनसे, काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या चारही दिग्गजांना धक्का बसलेला आहे। एकंदरीत बघता महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण असताना देखील महायुतीला यश या ठिकाणी मिळताना दिसत आहे। यामुळे शंकाही घेऊ लागलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी घेतलेल्या शंकांकडे आणि पत्रव्यवहारांकडे कानाडोळा केला जातोय। सरकारी अधिकारी त्याला रिस्पॉन्स देत नाही। बऱ्याच ठिकाणी आरोप आहेत की 99% बॅटरी चार्जिंग आहे। 2 दिवस मतदान करून वापर झालेला असताना 99% मतदान झाल्यानंतर चार्जिंग राहू शकत नाही। तर दुसरीकडे लाखोंची सभा असणारा पक्ष महाविकास आघाडीला सर्वच जनतेने या ठिकाणी पसंती दाखवलेली असताना अचानकपणे सुरुवातीला कल महाविकास आघाडीच्या बाजूने आणि एकदा महायुतीच्या बाजूने झुकल्यानंतर त्यात मात्र वाढ झालेली नाही। तर दुसरीकडे महत्त्वाचा कागदपत्र असतो 17C हा फॉर्म आणि 17A डायरी। या ठिकाणी 17C आणि मशीनमध्ये जी मतदानाची नोंद असते ती एकंदरीत बघता एकत्रच असते। मात्र 95 ठिकाणी ही तफावत आढळल्याने शंका येऊ लागलेली आहे। तर अकोला या ठिकाणी स्थानिक पत्रकार यांनीही आपले मत मांडून या ठिकाणी ही निवडणुकीत घोळ झालाय की काय याची शंका उपस्थित केली जाऊ लागलेली आहे। त्यामुळे या निकालाकडे सर्वच जण संशयाने बघू लागलेले आहेत। नक्की यामध्ये स्थानिक पत्रकार काय म्हणतात तेच बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। मशीन नंबर आणि 70C चा जो फॉर्म आहे त्या मॅच होत नसल्यामुळे आणि अनेक मशीनला सील नसलेल्यामुळे काही मशीनला सेंट्रल सील आहे, बाकीचे 2 सील नाही आहेत आणि काही मशीन चे स्पेअर पार्ट जे आहे ते आजूबाजूला आढळत आहेत। त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून इथून गेलेले आहेत। म्हणजे मशीन सोबत छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं। 1-2 प्रकरणं नव्हे तर इथं कमीत कमी 8 ते 10 मशीन सोबत असं झालेलं आहे आणि असंख्य आम्ही स्ट्रॉंग रूम पण पाहिलेली आहे, तिथे पण असेच प्रकार आढळून आलेले आहे। 100% याबाबत आम्ही शासन काय जे फेअर इलेक्शन आहे की अनफेअर याबाबत आपण वरिष्ठांना पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शासनाला ही बाब निश्चित आपण कानावर टाकावी। आणि इथे 17C फॉर्म आणि जवळपास 95 मतदारसंघामध्ये मशीन यांच्या आकड्यामध्ये तफावत आढळलेली आहे। एकंदरीत हे आकडे अजूनही वाढू शकतात। आतापर्यंत 95 मतदारसंघाची माहिती मिळालेली आहे। आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा।